लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करू, मंत्री शिवेंद्रराजे भोसले। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तत्परता दाखवत असून मातंग समाजाच्या भावना आहेत ते या सरकारने जाणून घेतल्यानंतर या गोष्टीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे। लवकरच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त। अण्णाभाऊ साठे यांची जयंती देशात आणि महाराष्ट्रात आणि आज नांदेड येथे सुद्धा उत्साहाच्या वातावरणात साजरी होते। मी भारतीय जनता पार्टी आणि सर्व नांदेड जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि माझ्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला माहीत आहे की त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या साहित्यातनं दीन दलित आणि प्रामुख्यानं मातंग समाजासाठी फार मोठं काम, या समाजाचं खरं म्हणजे त्यांची परिस्थिती जी होती ती समाजापुढं आणण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठं काम केलं आहे। आणि त्यांच्या लिखाणातनं नक्कीच तुम्हाला मला सर्वांनाच प्रेरणा ही कायम मिळत आलेली आहे।